एक वर्षापूर्वी वाघवेच्या त्या ओसाड पठारावर एक स्वप्न पेरलं गेलं. टीम मनवर्धनने केवळ झाड लावायचं नाही तर एक नंदन उभं करायचं ठरवलं. मियावाकी या पद्धतीचा वापर करून आम्ही 1000 देशी रोपांना मातीची माया दिली. आंबा, फणस, पेरू आणि जांभळ ही झाडं उद्या आकाशाला गवसणी घालतील या आशेनं. पण निसर्ग आपली परीक्षा घेतोच. पावसाळा आला आणि बघता बघता संपूर्ण पठार हिरवं झालं. पण हे आम्ही लावलेलं हिरवं स्वप्न नव्हतं. पावसाच्या पाण्याने अनावश्यक गवत आणि काटेरी झुडपं फोपावली होती. ही झुडपं आमच्या फळझाडांचा सूर्यप्रकाश आणि पाणी चोरू लागली. आमची चिमुकली रोपं त्या काट्यांच्या जाळ्यात गुदमरून लागली होती. आम्ही शांत बसू शकत नव्हतो. आज पुन्हा एकदा वाघवेच्या पठारावर पावलं वाचली. पण यावेळी फक्त तज्ज्ञ नव्हते तर अख्खं कुटुंब होतं. टीममधील पुरुष, कष्टकरी महिला आणि उत्साही मुलं सगळेजण हातात अवजारं घेऊन सज्ज झाले. आम्हाला कोणतंही मोठं मशीन नको होतं. आम्हाला हवी होती फक्त माणुसकीची साथ. काम सोपं नव्हतं. हाताला काटे बोचत होते. ऊन अंगाची लाहीलाही करत होतं. पण जसजशी ती अनावश्यक झुडपं उपटून गेली तसं एक रोप पुन्हा दिसू लागलं. मुळे उत्साहाने गवत काढत होती तर महिलांनी काटेरी झुडपांचा विळखा सोडवला होता. त्या काट्यांच्या मागे लपलेलं आमचं आंब्या फणसाचं रोप जणू पुन्हा हसत होतं. दुपार झाली. पठाराचं रूप पालटलं. तो गुदमरणारा कचरा आणि काटे आता बाजूला झाले होते. आता आमचा आंबा, जांभूळ आणि पेरू मोकळा श्वास घेऊ लागली होती. थकलेल्या चेहऱ्यावर घामाचं थेंब होतं. पण मनात एकच समाधान होतं की जंगल फक्त पावसाने वाढत नाही तर ते वाढवण्यासाठी कष्ट करणाऱ्याच्या हाताची जोड लागते. टीम मनवर्धन फक्त झाडं लावत नाही तर ती जगवते. वाघवेचं पठार आता पुन्हा एकदा भरण्यासाठी सज्ज आहे.